मुंबई महानगरपालिका निवडणुकांनंतर आता महाराष्ट्रात चर्चा आहे ती म्हणजे स्वित्झर्लंडच्या दावोसची। स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमला सुरुवात झालेली आहे। या परिषदेच्या पहिल्याच दिवशी पत्रकार परिषद घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक सामंजस्य करार करणार असल्याचं सांगत मॅन्युफॅक्चरिंग, डेटा सेंटर आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होत असल्याची माहिती दिली। महाराष्ट्राची खरी ओळख म्हणजे विश्वासार्हता। केवळ भांडवल नव्हे तर दिलेल्या शब्दाची वेळेत आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याची परंपरा हीच महाराष्ट्राची खरी ताकद आहे असा ठाम संदेश जगाला दिला। याच पार्श्वभूमीवर नजर टाकूयात दावोसमध्ये होणारी ही परिषद महाराष्ट्रासाठी इतकी महत्त्वाची का आहे ते आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महा एमटीबी मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत प्रथमेश राणे। स्वित्झर्लंड मधील शांत आणि बर्फाळ दावोस शहर, याच ठिकाणी दरवर्षी जगाचं अर्थकारण, राजकारण आणि तंत्रज्ञानाची दिशा ठरते। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक परिषद म्हणजे केवळ चर्चांचा मंच नाही, तर येत्या दशकातील जागतिक निर्णयांची प्रयोगशाळा आहे। यंदा दावोस 2026 मध्ये जवळपास 3000हून अधिक उद्योगपती, धोरणकर्ते, तज्ज्ञ आणि पत्रकार एकत्र आले आहेत। 60 पेक्षा अधिक राष्ट्रप्रमुख, 400हून अधिक राजकीय नेते आणि 850 पेक्षा जास्त बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सीईओ या परिषदेत सहभागी झाले आहेत। जगातील सत्ता केंद्र देखील याच दावोसमध्ये एकत्र आली आहेत। यंदाच्या दावोसचा केंद्रबिंदू आहे कृत्रिम बुद्धिमत्ता, जागतिक व्यापार, हवामान बदल आणि वाढती भूराजकीय अस्थिरता। एआय मुळे उद्योग अधिक सक्षम होतील का, की रोजगार धोक्यात येतील, हाच प्रश्न आज संपूर्ण जगाला पडला आहे। आणि अशा या जागतिक मंचावर महाराष्ट्राची उपस्थिती ठळकपणे जाणवते आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचे शिष्टमंडळ दावोस 2026 मध्ये सहभागी झाले आहे। दावोस दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड तर्फे मराठमोळ्या पद्धतीने जंगी स्वागत करण्यात आलं। स्वदेशापासून दूर असलेले हे मराठी बांधव पण मनाने अजूनही महाराष्ट्रातच असणाऱ्या या बांधवांनी आपल्या देवाभाऊंचे मराठमोळे स्वागत केले। याच व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली। जगभर विखुरलेल्या मराठी बांधवांना एकत्र बांधणारा महा एनआरआय कनेक्ट हा नवा प्लॅटफॉर्म। जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस उद्योग, तंत्रज्ञान, संशोधन, कला, शिक्षणात उल्लेखनीय कामगिरी करत आहे। या सर्वांनी एकमेकांशी जोडले जावे आणि या सर्वांना जोडणारा हा नवा प्लॅटफॉर्म। दरम्यान दावोस 2026 मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA ची उच्चस्तरीय टीम देखील सक्रिय आहे। महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक संस्थांनी आता थेट चर्चा MMRDA शी सुरू केली आहे। यूके स्थित क्रॉसरेल इंटरनॅशनल सोबत यावेळी महत्त्वपूर्ण धोरणात्मक बैठक झाली आहे। मुंबईच्या भविष्याचा आराखडाच इथे ठरतो आहे। अशा वेळीही दावोस महाराष्ट्रासाठी इतका महत्त्वाचं का? सामान्य माणसापासून दूर असलेली परिषद, अशी टीका देखील दावोसच्या या परिषदेवर होते। यातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे, पुणे स्टार्टअप हब आहे आणि तंत्रज्ञानाचं केंद्र देखील, तर नागपूर लॉजिस्टिक्सचं हब। दावोस मधील चर्चा थेट महाराष्ट्रातील गुंतवणूक आणि रोजगारावर परिणाम करते। दावोस म्हणजे केवळ भाषण नाहीत, तर अब्जावधींच्या गुंतवणुकीचे निर्णय एकाच छताखाली होतात। महाराष्ट्राला $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने हा मंच निर्णायक ठरतो आहे। याच व्यासपीठावर घेतलेले निर्णय शेतकरी, कामगार आणि युवकांच्या भवितव्यावर थेट परिणाम करतात। म्हणूनच जागतिक आरसा असलेल्या या दावोसमध्ये महाराष्ट्र स्वतःला कसं पाहतो हेच आपलं भविष्यातील आर्थिक सामर्थ्य ठरवणार आहे।
दावोस 2026 म्हणजे महाराष्ट्रासाठी जागतिक संधी, मराठी अस्मिता आणि भविष्याचा स्पष्ट आराखडा आहे. जग बदलत आहे आणि त्या बदलाच्या केंद्रस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आपली जागा ठामपणे निर्माण करत आहेत. आपण येणारे 5 दिवस दररोज महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तूर्तास धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.